मुंडवा येथील जमीन व्यवहार प्रकरणी आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या चांगल्याच आक्रमक झाल्या। आज दमानिया पुण्यातील मुंडवा येथील वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी दाखल झाल्या होत्या, मात्र त्यांना त्या जमिनीची पाहणी करण्यापासून रोखण्यात आलं। त्यानंतर दमानिया यांनी आक्रमक होत मोठा इशारा देत थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली। तसेच उद्या पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। परवानगी नसेल तोपर्यंत आम्हाला आज सोडता येणार नाही। तर आमचे जे डायरेक्टर आहेत बेन्यामिन म्हणून, त्यांच्याशी तुम्हाला बोलावं लागेल, म्हणून मी त्या डायरेक्टरांचा नंबर घेऊन त्यांच्याशी आता फोनवर संपर्क केला। पण अतिशय उद्धट इतके व्यक्ती मी आतापर्यंत कधी बघितले नव्हते। त्या उद्धट व्यक्तींनी मी त्यांना विनंती केली होती की आम्हाला दोनच जणांना ही जमीन जी आहे सरकारने तुम्हाला लीजवर जरूर दिली असेल, पण ती सरकारची म्हणजे जनतेची जमीन आहे, आम्हाला फक्त दोनच जणांना आज जाऊन पाहणी करण्याची परवानगी द्या। ती त्यांनी स्पष्टपणे नाकारली। आता त्यांना कोणाचे फोन आले, कोणीच नाही परवानगी देण्यास नकार दिला मला माहित नाही, पण आताच्या घटनेला त्यांनी पाहणी करण्यास नकार दिलाय। पण मी या सगळ्या गोष्टींचा फीस पार्टनर आहे। आज सगळ्या अधिकाऱ्यांची माझी चर्चा करून सगळी माहिती काढून मी उद्या याच्यावर एक मोठी पत्रकार परिषद देखील घेणार आहे। मोठ्या समितीचा आज अहवाल येणार होता, अर्थात म्हणजे कालच देणार होते, पण अजूनही तो आलेला नाहीये। या संदर्भात काय अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे? मोठ्या समितीचा अहवाल आज दुपारपर्यंत येणार आहे असं मला काही पत्रकारांकडूनच कळलंय। आताच्या घटनेला तो आला नाहीये, पण कुठचाही अहवाल आला, कुठलाच अधिकारी असं म्हणू शकत नाही किंवा कुठचीच समिती अशी म्हणू शकत नाही की याच्यात जे झालंय ते नियमाप्रमाणे झालंय असं कोणालाही म्हणता येणार नाही। त्यामुळे मोठ्या समितीचा अहवाल खरं आता काल येणार होता, तो आज दुपारपर्यंत येईल असं सांगितलं। तुम्ही आता जागेची पाहणी करण्यासाठी आला होता, नेमकी काय पाहणी करायची होती? कारण ही एक जमीन आहे, बोपोडीची एक जमीन आहे जी अमेरिका कंपनीच्या नावावरच होती, ज्यामध्ये पॉवर पार्टनर आहेत। या जमिनीची पाहणी करून तुम्ही नेमकं काय हे करणार? कसं आहे की आता ही जी जमीन होती ही बोटॅनिकल गार्डन्सला लीज तत्वावर सरकारने दिली आहे। जर ते लीज 2038 पर्यंत दिलं असेल तर तिथे आत्ताची सध्या स्थिती काय आहे ते मला जाणून घ्यायचं होतं। कारण ती दिली होती रिसर्च करण्यासाठी, प्लांट्सच्या रिसर्च साठी त्यांना ती जमीन दिली होती। आत्ताच्या घटनेला किती रिसर्च चाललाय आणि आज जमिनीत काय चाललंय त्याची पाहणी करायची होती। तिथल्या अधिकाऱ्यांना मला त्यांची चौकशी अशी करायची होती की 16 जून ला इथे काही माणसं आज जाऊन त्यांनी तमाशे केले होते, ही जागा आमच्या हवाले करा म्हणून जे केलं होतं ते ही माणसं कोण होती ही सगळी चौकशी त्यांच्याकडनं करायची होती। पण जसं मला अपेक्षित नव्हतं तसं आज झालेलं आहे। मला आज जाण्याची परवानगी त्यांनी नाकारलेली। तुमच्याशी बोलले अधिकारी, त्या अधिकाऱ्यांचं नाव काय आहे, नेमकं संभाषण काय झालं होतं? बोटॅनिकल गार्डनचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणी बेन्यामिन नावाचे अधिकारी होते, त्यांच्याशी मी फोनवर बोलले। अतिशय उद्धट माणूस होता, ज्यांना कदाचित लोक कशासाठी लढतात हे देखील माहित नसेल। तर आताच्या घटनेला त्यांना स्वतःहून ते म्हणाले का वरून फोन आले म्हणून म्हणाले मला माहित नाही, पण या गोष्टीचा कीस पाडल्याशिवाय राहणार।